नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नागपूर जिल्ह्यातील कोंढाई येथे. आमचे जे मॅनेजर आहे शेताचे ते संदीप भाऊ. आज पहिल्यांदा संदीप भाऊ आपल्या इथे फळ खाणार आहे. ही जी लागवड आहे ही फेब्रुवारी महिन्यातील लागवड आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्लॉट पाहू शकता, पूर्ण उन्हाळा या प्लॉटमधून गेलेला आहे. याबद्दल अधिक माहितीसुद्धा आपण संदीप भाऊकडून जाणून घेऊ. परंतु सर्वात आधी आपण या फळाची टेस्ट पाहू. संदीप भाऊ दाखवा, आपण काय करतो, आपण याला चाकूने कट करायचं असतं, परंतु याला आपण हाताने सुद्धा काय करू शकतो, फोडू शकतो. याला जास्त हा त्रासदायक फळ नाही. पहा तुम्ही, याला सहज तुम्ही याला सोलू शकता. पहा पूर्ण कलर पहा, पूर्ण याला काय असतं, डार्क रेड आणि व्हायलेट शेड आहे. सुंदर असे फळ, आणि हे पूर्ण फळ हे आम्ही संदीप भाऊला देणार. संदीप भाऊची टेस्ट करा, कसे वाटत आहे? याची टेस्ट जे आहे ते टरबूज सारखी आहे. टरबूज सारखी, थोडी गोड आणि थोडी फिकट. हां, आणि बिया कशा वाटत आहे? बिया अशा त्या रुचकर. पुन्हा खाऊन घ्या पूर्ण, ते पौष्टिक. आता संदीप भाऊची मेहनत असते सर्व. हा पूर्ण 2 एकरचा प्लॉट आहे. आपण ड्रॅगन फ्रूटचा इथे जम्बो व्हरायटी, एक फळ खाल्लं की आपल्याला दिवसभर निश्चिंत विषय आहे. इतके मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन्स जर बघितले तर ड्रॅगन फ्रूटच्या फळामध्ये टर्फल सुद्धा मार्मालेट सारखे पदार्थ बनवण्यासाठी, पेक्टिन सारखे घटक बनवण्यासाठी वापरले जातात. शेतकरी मित्रांनो, जेव्हा मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटच्या लागवड होईल त्यानंतर प्रक्रिया उद्योगात सुद्धा चालना मिळेल, हेही तेवढं सत्य आहे. कशी टेस्ट सुंदर वाटली, बरोबर आहे. म्हणजे आपण जी लागवड केलेली आहे हे फळ निश्चित मार्केटला टिकणार आहे की नाही, कारण याचं जे आरोग्य आहे हे खूप सुंदर आहे. आज तुम्हाला डॉक्टर सांगतात की ड्रॅगन फ्रूट खावं, त्याचं मागचं कारणे भरपूर आहे, बरोबर आहे. तर मला सांगा संदीप भाऊ, आपण जेव्हा लागवड केली ती परिस्थिती कशी होती? कधी लागवड केली आपण? ही परिस्थिती आपण गेली लागवड जानेवारी फरवरीला आपण ही लागवड केली. म्हणजे उष्णतेच्या टायमात आपण या लागवड केली. संदीप भाऊ, पुन्हा मला सांगा की कम्प्लिटली उन्हाळा इथून गेला, बरोबर. त्यावेळेस पूर्णतः झाडांची जे वाढ होती हे थांबलेली होती, बरोबर. त्यावेळेस तुम्ही उष्णता रोधकसाठी काय काय केलं? याच्यामध्ये आपण कडाळू म्हणजे मक्याचं आपण लागवड केली म्हणतात, सावली करता. त्याच्याने थोडीफार उष्णता. आणि पाणी किती दिलं झाडांना? पाणी मिनिमम आपण 3 दिवसानंतर थोड्याफार प्रमाणात आपण शेतकरी मित्रांनो पाणी देत होतो. परंतु आपण इथे काय होतं की चारही बाजूने मका लागवड केलेला होता, त्याच्यामुळे पाणी इथे आपल्याला देणं आवश्यक होतं. पण सोबतच तेव्हा सुद्धा वाढ बऱ्यापैकी चालू होती. कमी जास्त थोडीफार वाढ चालू होती. पण आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात फुटवा इथे चालू दिसत आहे. प्रत्येक फांदी फ्रेश आहे. प्रत्येक फांदीचा जो कलर आहे हा डार्क ग्रीन आहे. न्यूट्रिशनची कुठेच कमतरता नाही. आणि शेतकरी मित्रांनो, जमीन बघू शकता, पूर्णतः दगडाळ आणि खडकाळ जमीन आहे. अशा जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे ड्रॅगन फ्रूटची लागवड करू शकता. पुन्हा संदीप भाऊला मला विचारायला आवडेल की संदीप भाऊ, इथे जे टीम येते किंवा तुम्हाला जे औषधोपचार होतो ते कशा पद्धतीने आणि कोण मार्गदर्शन करतो? नाही, आम्हाला मार्गदर्शक असे फार दीपक सरच करते. त्यांच्याच मार्फत आमची फवारणी आहे, ड्रिंचिंग आहे, हे त्यांच्या मार्फतच. बरोबर. प्रत्येक महिला त्यांच्या म्हणजे जे टीम आहे, जसे की पियुष सर असेल, शुभम सर असेल, शुभम सर असेल, या सर्वांचे कुठे ना कुठे व्हिजिट चालूच असतात, बरोबर आहे. तर आणि मला एक सांगा की खूप जास्त मेहनत या पिकाला आहे का, किंवा डोकेदुखी आहे का? नाही, याच्यामध्ये मेहनत खूप कमी आहे. फक्त निंदन आणि स्प्रे आणि ड्रिंचिंग बरोबर दिवसावर व्हायला पाहिजे. त्या 2-3 दिवसामध्ये जर झाले तर वाढ बरोबर सुरळीत चालू असते. तर शेतकरी मित्रांनो, योग्य नियोजन जर असेल तेव्हाच तुम्ही करू शकत असेल, तेव्हाच तुम्ही जे एक्झॉटिक पीक आहे, ड्रॅगन फ्रूट असेल किंवा इतर फळ पिकं असेल, यामध्ये जाऊ शकता. जर तुम्ही प्रॉपरली ते नियोजन करू शकत नसेल तर या पिकांमध्ये शेतकऱ्यांनी जायला नको. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अशी जर पिकं करायची असेल तर योग्य मार्गदर्शनातच करा. कुठेही तुम्हाला या पिकांबद्दल माहिती लागल्यास तुम्ही फलभूमीच्या वेबसाईटला जाऊन www.falbhumi.com या वेबसाईटला जाऊन संपर्क करू शकता. तसेच कंपनीच्या यूट्यूब चॅनलला किंवा कंपनीच्या फेसबुक पेजला सुद्धा लाईक करून संपर्क साधू शकता. धन्यवाद.